नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण वनस्पती सृष्टीचा तिसरा भाग पाहणार आहोत। या अगोदर आपण वनस्पती सृष्टीतील थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा या गटाचा अभ्यास केला आहे, जे की अबीजपात्री म्हणजेच क्रिप्टोगॅम्स मध्ये येतात। आज आपण बीजपात्री म्हणजेच फिनोरोगॅम्स याचा अभ्यास करणार आहोत, ज्यामध्ये आपण आज जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म याचा अभ्यास करणार आहोत। तर जिम्नोस्पर्म म्हणजे काय? तर जिम्नोस्पर्म म्हणजे अनावृत्त बीजी, ज्याला आवरण नसतं, ज्याच्या बियाला आवरण नसतं त्याला आपण अनावृत्त बीजी असं म्हणतो। त्यालाच आपण इंग्लिशमध्ये जिम्नोस्पर्म असं म्हणतो। या वनस्पती बिया तयार करतात, पण त्या बिया फळामध्ये बंद असतात का? नाही, त्या बिया नग्न असतात। मग त्या कशात असतात? कोनमध्ये असतात। कोनच्या आकाराची एक रचना असते या झाडांना, त्यामध्ये याच्या बिया असतात। त्याचबरोबर याला सेक्शुअल पार्ट, नर मादी अवयव हे कशात असतात? तर जे काही कोन म्हटलं मी त्यालाच शंकू म्हणतात मराठीमध्ये। यामध्ये याचे सेक्शुअल पार्ट, अनावृत्त बीजीचे सेक्शुअल पार्ट्स असतात। सामान्यतः हे बहुवार्षिक आणि काष्टमय याचं झाड असतं। खूप मोठं झाड असतं, त्याचं जे खोड आहे खूप उडी असतं, म्हणजे ज्याच्यापासून आपल्याला लाकूड भेटतं असं जिम्नोस्पर्मचं झाड असतं। ज्यामध्ये आपल्याला उदाहरण सांगता येईल सायकस, पायनस, देवदार आणि जिनको हे अनावृत्त बीजीचे उदाहरण आपल्याला सांगता येईल। आता आपल्याला अँजिओस्पर्म अभ्यासायचे। अँजिओस्पर्म, आता जिम्नोस्पर्म मध्ये काय होतं? बिया उघड्या होत्या, तसं अँजिओस्पर्म मध्ये नाही। अँजिओस्पर्म ही सर्वात विकसित वनस्पती म्हणून ओळखली जाते, कारण यामध्ये फळ पण आलं, फूल पण आलं, बिया आल्या। पण बिया कशा उघड्या आल्या का? नाही, त्या फळामध्ये बंद बिया आल्या। जसं की ऍपल वगैरे मध्ये बंद बिया असतात, पण ह्या उघड्या बिया होत्या। त्यानंतर याचं उदाहरण सांगायचं झालं तर आपल्याला सांगता येईल आंबा। आंब्यामध्ये बी असते, बरोबर। त्यानंतर सूर्यफूल आणि गुलाब। आता सूर्यफूल आणि गुलाब यांची फळं कुठं असतात किंवा फुलं? तर यामध्ये सुद्धा अँजिओस्पर्म मध्ये दोन गट पडतात, एक म्हणजे एक बीजपात्री आणि दुसरं म्हणजे द्विबीजपात्री। त्यालाच काय म्हणतात? डायकॉट आणि मोनोकॉट। आता डायकॉट म्हणजे काय? तर द्विबीजपात्री, आणि मोनोकॉट म्हणजे एक बीजपात्री। म्हणजे त्याचा जर बी फोडली मध्येतून तर त्याचे दोन भाग न होता त्याचा एकच भाग होतो। आपण लहानपणी आपण जे 90s चे स्टुडंट आहोत, चंपूल खेळायचो। चंपूल मध्ये आपण चिंचेचे जे फोडून बी दोन भाग करायचो, ते काय झाले? डायकॉट झाले। म्हणजे त्यांना दोन बिया म्हणजे दोन असे आवरण वेगवेगळे असतात, त्यांना डायकॉट म्हणतात। आणि मोनोकॉट, आपण हे खातो काय? पॉपकॉर्न खातो, ते आपल्याला जे मका असते, आपल्याला मका माहिती आहे शेतातली, मका फोडल्यानंतर तिचे दोन भाग होतात का? नाही, त्यालाच आपण काय म्हणायचं? मोनोकॉट म्हणायचं। म्हणजे काय? तर बी फोडल्यानंतर दोन भाग होत नाही। हे अँजिओस्पर्मचे दोन वेगवेगळे गटामध्ये वर्णन केलेल्या बियानुसार वर्णन केलेले गट आहेत, ज्यामध्ये मोनोकॉट मध्ये मी सांगितल्याप्रमाणे एक बीजपात्री, पण त्यांचा पानाचा जे शिरा असतात ते कशा असतात? समांतर असतात। समजा हे असं पान आहे तर त्याच्या ह्या समांतर शिरा असतात, आणि ह्यांची मुळं कशी असतात? तंतुमय। तुम्ही कांदा पाहिलेला आहे, आपल्या सर्वांच्या घरी कांदा येतो, त्याच्या खाली बुडाला बारीक 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 मुळं असतात, ते तंतुमय मुळं हे एक बीजपात्रीचे तसे मुळं असतात, एक बीजपात्रीचे। आणि कांदा सुद्धा एक बीजपात्रीचा आहे। त्यानंतर म्हणजे फुलाचे जे भाग असतात, पाकळ्या, अशा पाकळ्या त्या काय असतात? तीन असतात किंवा तीनच्या पटीत असतात। मग आपल्याला मोनोकॉटचे उदाहरण कुठले देता येईल? गहू, ज्वारी, ऊस सुद्धा आपल्याला इथे आयोग फसू शकतं की ऊस हा काय म्हणतात? द्विबीजपात्री आहे की एक बीजपात्री? मोनोकॉट आहे की डायकॉट आहे? तर ऊस हा मोनोकॉट आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची। त्याबरोबरच मका, जे पॉपकॉर्न बनवतात, ती पण एक बीजपात्री आहे। आणि द्विबीजपात्रीमध्ये वटाणा, आंबा आणि कापूस, कापसाची सुद्धा बी जर आपण फोडली तर तिचे दोन भाग होत असतात।
आणि यांचे फुलं कसे असतात तर फुलाचे चार चार पाकळ्या किंवा 5 असतात, असे असे फुलं असतात आणि यांच्या जे पानाच्या शिरा असतात त्या जाळीदार असतात. आता आपण कशाचं गुलाबाचं पान एकदम छोटं असतं पण ते लक्षपूर्वक पाहिलं तर त्याच्या वर कशा जाळ्या जाळ्या असतात त्याप्रमाणे. आता आपण सगळ्यात महत्त्वाचा भाग अभ्यासणार आहोत. हा व्हिडिओचा जरी शेवटचा वनस्पती सृष्टीचा भाग असला तरी याचा शेवट खूपच आकर्षक बनवण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. तर अत्यंत महत्त्वाचा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण एक क्विक रिव्हिजन किंवा वनस्पतीशास्त्राचा शेवटचा भाग जो की आपला सगळा वनस्पतीशास्त्र या छोट्याशा भागातून शेवटच्या कव्हर होणार आहे. तर आपल्याला टेरिडोफायटा काय आहे तर सगळ्यात विकसित अशी आपल्याला सांगता येईल वनस्पती अबीजपात्रीमधली. त्याच्यामध्ये बी असते का नसते. त्यानंतर ब्रायोफायटा काय आहे तर उभयचर आहे वनस्पती ती, तिच्यामध्ये खरी मुळे आहेत का नाही. मग मुळे कशी आहेत तंतुमय किंवा त्यालाच काय म्हणू शकता आपण रायझोइड. ते जस्ट टिकू शकतात जमिनीवर, त्यांना पाण्याची आवश्यकता असते. जिम्नोस्पर्म मध्ये फळे असतात का नाही. त्यांच्या बिया कशा असतात उघड्या असतात. त्यांच्या बिया कशात असतात कोनमध्ये असतात. त्यानंतर अँजिओस्पर्म ही वनस्पतीतील सगळ्यात विकसित अशी जात आपल्याला सांगता येईल ज्यामध्ये फळे आले फुले असले आणि त्याचबरोबर फळामध्ये बंद बी सुद्धा आली. त्यानंतर ब्रायोफायटाला फलनासाठी पाण्याची आवश्यकता असते, हे तर मी तुम्हाला अगोदरच सांगितलं. यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपण बायोलॉजीचा जनक कोण आहे अरिस्टॉटल. मग बायोलॉजीचा जनक अरिस्टॉटल आहे पण बॉटनीचा जनक कोण आहे तर बॉटनीचा जनक आहे थिओफ्रस्टस यांनी 500+ बुक्स किंवा वनस्पतीचं वर्गीकरण केलेलं आहे जे की 3 गटामध्ये केलं. वृक्ष, झाड आणि शाख. म्हणजे वृक्ष म्हणजे खूप मोठे, त्याच्यानंतर छोटे झुडप आणि त्याच्यानंतर सगळ्यात छोटे जे असतात त्यांना शाख म्हटलेलं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं वनस्पती सृष्टीतलं नाव ज्यावर आयोग वारंवार आपल्याला प्रश्न विचारत असतो ते म्हणजे फादर ऑफ टेक्झॉनॉमी. फादर ऑफ टेक्झॉनॉमी कोणाला म्हटलं जातं तर ते म्हटलं जातं कॅरोलस लिनियस किंवा कार्ल लिनियस यांना. यांनी द्विनाम पद्धतीचा जनक म्हणून सुद्धा ओळखलं जातं. यांनी 2 वर्गामध्ये क्लासिफिकेशन केलं, ॲनिमल आणि प्लांट. हे तर मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं पहिल्या व्हिडिओमध्ये. नैसर्गिक वनस्पतीचं वर्गीकरण कोण केलं तर बेंथर आणि हुकर यांनी केलं. आणि सगळ्यात आता ट्रेंडिंगमध्ये प्रश्न विचारला जातो ते म्हणजे एपीजी अँजिओस्पर्म फायलोजन ग्रुप. आता हा एक कुठला माणूस नाही जो की जगातील जे काही वनस्पतीशास्त्राचे जे तज्ज्ञ लोक आहेत यांचा एक ग्रुप आहे. यांनी काय केलंय तर आधुनिक डीएनएवर आधारित फुलांचं वर्गीकरण केलंय आणि सध्याला हेच वापरत आहेत एपीजी, ज्याला काय म्हणतात अँजिओस्पर्म फायलोजन ग्रुप. ह्या ग्रुपने जे वर्गीकरण केलंय डीएनएवर आधारित फुलांचं ते सध्याला आपण वापरत आहोत. त्याचबरोबर आता सगळ्यात शेवटी लास्ट बट नॉट लिस्ट म्हणल्यासारखं उत्क्रांती, आपल्या वनस्पतीची उत्क्रांती कशी झाली. पहिले थॅलोपायटा आले. थॅलोपायटाला काय होतं का फूल पान मूळ खूळ काहीच नव्हतं. ते जस्ट असं शेवाळ होतं ज्या शेवाळाला वनस्पती प्रकाश संश्लेषण करू शकत होती, तिला आपण वनस्पती म्हटलं. त्यानंतर आले ब्रायोफायटा हे उभयचर मानले जातात कारण त्यांना जगण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे. ते पाण्याच्या जवळ पण जमिनीवर राहू शकतात. त्यांना एम्फिबियन्स ऑफ प्लांट्स म्हटलं जातं. ते आले ब्रायोफायटा. थोडीशी प्रगती झाली, पाण्यातून बाहेर आले जमिनीवर आले, त्यांना आपण ब्रायोफायटा म्हणतो. त्यानंतर आणखी थोडी प्रगती झाली ज्यामध्ये थोडे मुळं वगैरे आले पानं वगैरे आले, त्यांना टेरिडोफायटा म्हणायचं. मग त्यानंतर आणखी थोडी प्रगती झाली ज्या प्रगतीमध्ये जिम्नोस्पर्म आले, ज्यांना बिया होत्या पण फळ नव्हतं, त्या उघड्या बिया होत्या फुलं होती, त्यांना काय म्हणायचं जिम्नोस्पर्म. पण सगळ्यात प्रगत असं अँजिओस्पर्म हा सगळ्यात प्रगत आपल्याला सांगता येईल. कारण का तर ह्यामध्ये फळ होतं फूल होतं आणि बिया ह्या फळाच्या मध्ये होत्या.
म्हणून वनस्पतीचा सगळ्यात प्रगत असा कुठला भाग आहे तर तो आहे अँजिओस्पर्म। आता काही प्रश्न तुमच्यासाठी। पहिले, सगळ्यात काय म्हणता येईल, वनस्पतीचा पूर्वज कोण? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। दुसरं, वनस्पतीतील उभयचर कोणता? तिसरं, कुठल्या गटाला सहनियुती म्हणजेच झायलम फ्लोएम आल्या? त्यानंतर चौथा प्रश्न, कुठल्या गटामध्ये बिया होत्या पण त्या उघड्या होत्या? आणि पाचवा प्रश्न, शेवटचा प्रश्न म्हणजे कुठल्या गटामध्ये बिया होत्या, फळं होते, फुलं होते आणि बिया कशा होत्या, बंद फळामध्ये होत्या? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायची आहेत। आणि तुम्हाला समजत असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू मेहनती जिद्दी विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। धन्यवाद।